आणि आम्ही जाणार आहोत आता दहीहंडीसाठी. तर माझ्यासोबत 2-3 मित्र आहेत, त्याची वाटवत थांबलेलो आहोत आणि आम्ही लवकरच तिथे पोहोचणार आहोत. रस्ता काय माहीत नाही, बघूया आता मित्र येईल सांगेल आम्हाला. तर तोपर्यंत आम्ही जे वाढवत थांबलो तिथे दाखवतो आम्ही तुम्हाला. इथे बस स्टँड आहे, दाखवा जरा कॅमेरामॅन. हे बघा इथे बस स्टँड आहे चांगल्या प्रकारचं. इथं खतरनाक इकडे तिकडे वागळेवाडी बस स्टँड आहे. नाव पण एकदम खतरनाक आहे. गावात असतात डोंगवले पगवले, इकडे वागळे आहेत. तर माझ्यासमोर अजून एक मित्र आला, हा एक ब्लॉगरचा युट्यूबर, जे 3 लाख सबस्क्रायबर्स आहेत. हॅलो काय, तर फायनली आम्ही चाललेलो संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी बघायला. 4 जण आहोत आम्ही टोटल. आता इकडे मजा बघणार आहोत. चालू भेटू बोला. भरपूर गर्दी आहे आज मुंबई. आता आम्ही आहे ठाणा स्टेशनला. चाललोय तलावपालीच्या इथे, तिथून जवळ आहे. असं नाही व्यवस्थित रचले आहेत. चौकापट सुद्धा तयार झालेला आहे आणि 5व्या आकाराची तयारी. धर्मांतराने स्त्री राहायचं आहे, मनामध्ये जिद्द आम्ही हे करू शकतो. 7 जणांचं आव्हान त्यांनी घेतलेलं आहे. येस, तुम्ही करू शकता. प्रयत्न चांगला केला होता. जसं तुम्ही बघितला तिकडे टेंबी नाकावर आम्ही आहोत आणि खूप धमाल बघितली आम्ही इकडे. 4-5 तर आम्ही बघितले इकडे थर कसे काय लावलेत ते. मध्ये मध्ये पाऊस येत होता, येता नाही आला व्हिडिओ, पण आता घेतलाय. आता बघू तिकडे. आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी वर्तकनगरला. तर भरपूर मजा असणार तिकडे. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत थोड्या वेळात. आम्ही पोहोचतो आता थोड्या वेळाने. आता शिंदे साहेब पण भेटतो. हां, तिकडे जायला आपण कसे जाणार आता? रिक्षा करू का? रिक्षा करूया आपण, चालेल. भरपूर लांब आहे. 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे वर्तकनगर, जी मानाची दहीहंडी असते. तर आम्ही इकडे बघतोय रिक्षा कुठे मिळते का. भरपूर रिक्षा इथे लागलेले आहे, तरी आम्ही आता बघतोय रिक्षा कुठे. आम्ही रिक्षा शोधायला जातोय, पण एवढा आता भरपूर पाऊस लागला तर आम्हाला पहिले आता छत्री उघडून कुठेतरी सहाऱ्याची जरा जागा शोधली पाहिजे इकडे, कारण आम्हाला गरजेचं आहे. एवढं आता भिजून जाऊ. तर इकडे आम्ही जरा सहाऱ्यासाठी आलो तिथे खाली.
तिकडे ह्याची असेल ना पुढे पुढे कुणाचे चला उतरूया. तर भाई आता पोचलो आम्ही इकडे. रिक्षेने आलो, बरं केलं रिक्षेने आलो ते, नाहीतर भरपूर मेलो असतो चालत इकडे. दिले का पैसे दिले का? पाऊस थोडा कमी झालाय तरी पण आम्ही छत्री काय बंद करणार नाही. छत्री चालूच ठेवावी लागेल. केवढा ट्रॅफिक जाणार कसे आपण? इथेच राहायला होईल आपल्याला. चल निघू आता. भरपूर ट्रॅफिक आहे मित्रांनो. इकडे जाम गाड्या इकडे अडकल्या आहेत. नंतर महालक्ष्मी गोविंदाबद्दल बाळकूट ठाणे किती तर लावणार आहे? 6 ना? येस 6. वैर नाही घ्यायचं. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. या वाक्याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक लक्ष्मी आहे. तिला दुःखी करू नका. स्वतःची काळजी घ्या. सुखरूप घरी जा, म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी पण सुखी राहील. सगळ्या गोविंदांना मनपूर्वक शुभेच्छा. 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारत. अतिशय दुर्दैवाने मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कधी पाहू शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही, पण त्यांनी निर्माण केलेली ही ऊर्जा मला पाहायला मिळते, याचा मला मनापासून आनंद आहे. इतकी वर्ष ठाण्यातल्या दहीहंडीबद्दल मी फक्त ऐकून होतो, आज मी प्रत्यक्ष पाहतोय आणि शब्देवर सांगतो, इतकी ऊर्जा मी कधीही पाहिलेली नाही. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज या बॉडी बिल्डिंग असो द्या किंवा आपण जे मॉडेलिंग म्हणतो त्याच्यामध्ये एक वेगळं नाव ज्यांनी स्थान उंचावलेले आहे असे सुहास.
हे जे मैदान आहे ना, या मैदानाला आपण पूर्णपणे सन्मान त्याचा केला पाहिजे. कारण ह्याच मैदानामुळे आपलं जे नाव आहे ते आपण कमवायची आपल्याला संधी मिळते. आणि त्याच मैदानामध्ये आपण जर सिगरेट आणि अशा गोष्टी जर केले तर किती चुकीचं आहे. असं करूच नका जाऊ. आपला उत्सव आहे हा. मराठमोळी ही संस्कृती आपली अशी नाहीये ना. आता पेनल्टी तुम्हाला 15 मिनिटाची. मी पण नाही ठेवलो. उपास बारामती लास्टर 1 2 3 4 5 6 मला वाटतं ही सलामी त्यांनी सुहासिंगसाठी दिलेली दिसते. क्या बात आहे. कडक सलामी. साईराम गोविंद पथक, तुमचं खूप खूप अभिनंदन. पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये तुम्ही अजून चांगलं कराल अशा शुभेच्छा तुम्हाला त्या ठिकाणी देतो. डीजे